जय श्रीराम मित्रांनो. जेव्हा जेव्हा आपण रामायणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मणजी आणि भरतजी यांचे त्याग आणि समर्पण येते. परंतु या महाकाव्यात एक अशीही स्त्री होती जिचा त्याग गगना एवढा मोठा होता, तरीही तिचे नाव इतिहासात कुठेतरी शांत राहिले. ती स्त्री म्हणजे मिथिला कुमारी आणि लक्ष्मणजीची पत्नी उर्मिला देवी. मिथिला पती राजा जनक यांच्या दरबारात ज्ञानाला आणि धर्माला सर्वोच्च स्थान होते. राजा जनकांना 2 कन्या होत्या, सीता आणि उर्मिला. सीताजींचा स्वभाव अत्यंत शांत आणि गंभीर होता, तर उर्मिला स्वभावाने अत्यंत संवेदनशील आणि इतरांचे दुःख क्षणात ओळखणाऱ्या होत्या. उर्मिला केवळ सीतेची बहीण नव्हती, तर तिची सख्खी मैत्रीण होती. राजकुमारी असूनही उर्मिला यांच्या मनात कधीही पदाचा अहंकार नव्हता. सीता स्वयंवरानंतर श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह निश्चित झाला, तेव्हा दोन्ही कुळांच्या संमतीने लक्ष्मणजी आणि उर्मिला देवींचा विवाह पार पडला. अयोध्येत आल्यावर उर्मिला यांनी लक्ष्मणजींचा स्वभाव पूर्णपणे समजून घेतला. लक्ष्मणजींचे संपूर्ण आयुष्य त्यांचे मोठे भाऊ श्रीराम यांच्या सेवेला समर्पित होते. उर्मिला यांनी कधीही या गोष्टीची तक्रार केली नाही. उलट त्यांनी पतीच्या या भातृप्रेमाचा नेहमी आदर केला. जेव्हा अयोध्येवर 14 वर्षाच्या वनवासाचे संकट आले, तेव्हा श्री रामांसोबत माता सीता आणि लक्ष्मणजींनीही वनात जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा उर्मिला यांना हे कळले, तेव्हा त्याही लक्ष्मणजींसोबत वनात जाण्यास तयार झाल्या. परंतु लक्ष्मणजींनी उर्मिला यांना समजावले, उर्मिला, वनात माझे मुख्य कर्तव्य राम भैया आणि सीता वहिनींची रात्रंदिवस सेवा करणे हे असेल. जर तू माझ्यासोबत आलीस तर माझे लक्ष तुझ्या सुरक्षेकडे राहील आणि मी माझ्या धर्मापासून विचलित होईल. उर्मिला यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी पतीच्या कर्तव्यात अडथळा न बनता अयोध्येतच राहण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्यांनी पतीला वचन दिले की तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करा, मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मित्रांनो, पौराणिक मान्यतेनुसार वनात असताना लक्ष्मणजींनी 14 वर्ष न झोपण्याचा संकल्प केला होता, जेणेकरून ते रात्रंदिवस श्रीराम आणि सीतेचे रक्षण करू शकतील. जेव्हा निद्रादेवी लक्ष्मणजींसमोर प्रकट झाल्या, तेव्हा लक्ष्मणजींनी विनंती केली की त्यांची 14 वर्षाची झोप त्यांच्या पत्नीला म्हणजेच उर्मिला देवींना दिली जावी. उर्मिला यांनी अयोध्येच्या राजमहलात राहून पतीच्या वाट्याची 14 वर्षाची निद्रा आणि तपश्चर्या स्वतः स्वीकारली. याच महात्यागामुळे लक्ष्मणजी 14 वर्ष अखंड जागे राहू शकले. पुढे याच तपश्चर्येच्या बळावर लक्ष्मणजींनी रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याचा वध केला. कारण मेघनादाला असा वर होता की त्याला फक्त असाच पुरुष मारू शकतो जो 14 वर्ष अखंड जागा राहिला असेल. मित्रांनो, लंकेच्या युद्धात जेव्हा लक्ष्मणजींना शक्तिबाण लागला आणि ते मूर्छित झाले, तेव्हा अयोध्येत बसलेल्या उर्मिला देवींचे हृदय अचानक व्याकुळ झाले. त्यांना लांब असूनही पतीवरील संकटांची चाहूल लागली. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने ईश्वराची प्रार्थना केली. उर्मिला यांच्या याच मौन तपश्चर्येची आणि पतिनिष्ठेची शक्ती लक्ष्मणजींच्या प्राणाचे रक्षण करण्यात कारणीभूत ठरली. 14 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपला. श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजी अयोध्येत परतले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जेव्हा 14 वर्षांनंतर लक्ष्मणजी आणि उर्मिला देवी एकमेकांसमोर आले, तेव्हा दोघेही शांत होते. शब्दांपेक्षा त्यांच्या मौनानेच सर्व काही व्यक्त केले होते. उर्मिला यांच्या त्यागाने लक्ष्मणजींना त्यांच्या कर्तव्यात यशस्वी केले होते. मित्रांनो, उर्मिला देवींचा त्याग हा केवळ एका पत्नीचा त्याग नव्हता, तर तो धर्मासाठी, कुटुंबासाठी आणि सत्यासाठी केलेला एक महान यज्ञ होता. म्हणूनच रामायणाचा इतिहास उर्मिला देवीच्या या अथांग त्यागाशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. मित्रांनो, उर्मिला देवींच्या या अथांग त्यागाबद्दल आणि त्यांच्या निष्ठेबद्दल
तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन पौराणिक कथा, सत्य घटना आणि माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो.